त्या ठिकाणी आहे आणि अशा ठिकाणा येऊन काहीतरी करायचं, काहीतरी बोलायचं, त्यापेक्षा त्यांचेच गुणगान गायले तर खूप बरं होईल. या ठिकाणी बुवाने अति सुंदर रीतीने या गजराची बांधणी केली आणि गजर सादर केलाय. मी सुद्धा एक प्रयत्न केलाय. कारण खरंच आहे बुवा की आपण गुरुभक्ती हे खूप महत्वाचा विषय आहे आणि गुरुभक्ती कशी असावी आणि गुरुभक्तीचे फायदे काय हे या गजराच्या माध्यमातून या ठिकाणी मी सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतोय. बुवानी मगाशी गाणी जी काही म्हटली श्रीहरी जगतपिता वगैरे सगळी गाणी म्हणून बुवानी सुरुवात केली गजराची. मी सुद्धा गजराची सुरुवात करतो पण आज ते वातावरण नाही आहे तसं नाही का. खळबुवानी अतिशय सुंदर जो गजर या ठिकाणी गायलाय. आमचे ज्येष्ठ पखवाजोदक आणि जयरामबुवा गडगापूर यांचे सुपुत्र रामभाऊ यांच्याकडे या ठिकाणी आमचे पखवाजोदक गणेश परब याच्यासाठी 100 रुपयाचा बहुमोठा आशीर्वाद रुपये पारितोषिक सगळ्यात स्वीकार करतो. धन्यवाद. व गजर अगदी सुंदर तुम्ही सादर केलात आणि चाल फक्त जरा थोडीशी वेगळी जरा झाली कारण पाटलांचा बैलगाडा काय नाही माझ्या पण शब्दाला महत्व आहे, चालीला महत्व आहे. नेहमी नसतो पण शब्दाला महत्व आहे. मी सुद्धा या ठिकाणी गजर या ठिकाणी शैलेंद्र बाबांच्या चरित्रावर या ठिकाणी गजर केलेलं मला सुद्धा जी माहिती मिळाली त्या आधारे या ठिकाणी गजर केलेलं आहे. गोड मानून घ्या. ताशांच्या या गजरात नवरा नवरीची आपला ते गोष्टी म्हणायचं नाही बाबा कारण वेगळंच आपला करू भया. कारण सगळ्यांनी सगळं बोलणं सगळ्यांकडनं होतं, बोलणं हे सगळ्यांकडनं होतं, भजन हे मात्र सगळ्यांकडनं होत नाही आणि भजन आपण जास्तीत जास्त कसं करावं. आज आमचे दादा सांगत होते तर मग की पूर्वीची भजनं कशी चालायची आणि आताच्या भजनामध्ये काय फरक झालाय आणि खरं आहे ते या गोष्टीची. आज ह्या गोष्टीचं गजर बांधणं किंवा भजन बांधणं ही साधी गोष्ट नाही राहिली आहे पण एक तर आमच्या गुरूंचा तेवढा आशीर्वाद कृपाशीर्वाद मागे आहे आणि चांगल्या चांगल्या कलावंतांची साथ आहे म्हणून या ठिकाणी हा प्रयत्न असतो. सगळंच व्यवस्थित असेल असे सांगता येत नाही पण जे आहे ते स्वतःच आहे ते स्वतःच आहे कारण निर्माण करण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. आज बुवांचे सुद्धा विद्यार्थी, माझे सुद्धा विद्यार्थी, अनेक विद्यार्थी आज कार्यक्रम करतायत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण विद्यार्थी घडवणं सुद्धा ही खूप मोठी कला आहे नाही का आणि त्यासाठी खूप मोठं दिव्य करावं लागतं. या ठिकाणी जास्त काही विषय चालत नाही, जास्त काही बोलत नाही, त्या डायरेक्ट गजरावर टाकतोय बघा. गुरु भक्ती घोर त्रिभुवनात, गुरु भक्ती घोर त्रिभुवनात, सैलानी बाबा महिमा तुमचा गाजे जगात. गुरु भक्ती घोर त्रिभुवनात, सैलानी बाबा महिमा तुमचा
म्हणून संतांनी सांगितले गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. मला वाटतो सद्गुरु थोर आहे. दयाचा प्रसादे रघुराजा भावे, बरोबर ना. कारण ह्याच गुरु आणि शिष्यामधला हे जो संवाद असतो तो त्याच्यामधलं प्रेम आपुलकीचं नातं असतं बघा. त्याच्यामुळे प्रत्येक गुरुला जी आत्मीयता असते, जी तळमळ असते, ती तळमळ या ठिकाणी सैदारी बाबांच्या या माध्यमातून आमचे जोईल बाबा यांना मिळाली आणि ती दीक्षा घेऊन त्यांनी त्या शक्तीचा उपयोग चांगला केला. नाही तर आता सध्या बंधू बाबांचा प्रमाण नाही वाढलेला बघा. मगाशी आलो मी जेव्हा जी त्यांच्याकडे बघितल्यावर साधी राहणी नाहीतर आता बघा नुसतं एवढे खेळ लावतं ते एवढं नुसतं मोठं दरबार भरवतं आणि किती माईक किती काय किती दागिने. हा पेहराव म्हणजे दिखावा, हा फक्त दिखावा असतो फक्त. पण या माणसांच्या या चेहऱ्यावरून या पेहरावरून अगदी मग आपल्याचाच माणूस आहे. कारण हा भगवंत आणि आपलं नातं हे असंच असावं. भगवंत माझ्यासारखा आहे, माझ्यामध्येच भगवंत आहे. आपण जेव्हा म्हणतो ना माझ्यामध्ये भगवंत आहे, कारण भगवंत आपण असतो. फक्त आपल्याला तो दिसला पाहिजे आणि तो बघता यायला पाहिजे बघा, नाही काय. म्हणून ही राहणी आणि त्यामध्ये आपला अनुभव आणि अनुभवाच्या गाठीची असताना शिकवणी आणि त्याचा वापर चांगला करता यायला पाहिजे बघा. नाहीतर तुम्ही किती चांगलं करा काही विषय नसतो बघा. काय म्हणतोय संतांची भूमी आपण म्हणतो. कारण याच भूमीवर अनेक संत जन्माला आले बघा, नाही का. आणि त्यातीलच एक सैलानी बाबा हे संत थोर. आणि म्हणून सांगतो कारण ही भूमी एवढी पवित्र आहे आणि अशा भूमीमध्ये आपण सुद्धा जन्माला आलो म्हणजे आपण किती पुण्यवंत, आपण किती भाग्यवंत आहोत, नाही का. आणि असं या बुलढाणा जिल्हा या पवित्र नामे पावन झाला बघा. आणि त्याला नाव जोडलं हे आमच्या सैलानी बाबांचं. ते बुलढाणा हा जिल्हा सुद्धा पवित्र झाला. जसं आपल्या कुणकेश्वर, जसं कुणकेश्वराचं नाव आमच्या कुणकेश्वर गावाला मिळालं बघा. आणि हा गाव सुद्धा हा या जगाच्या नकाशावर आला बघा, नाही काय. म्हणून भगवंत ही जोडणी सगळी केलेली असते भगवंताने बघा. म्हणून काय म्हणतोय काटे खाण्या दाम्पत्याला मूलबाळ नव्हतं, घरामध्ये पैसा अडका सगळं होतं, पण मूलबाळ पोटी संतान नव्हतं बघा. आणि शेवटी त्या विभूतीने एकाने आशीर्वाद देऊन आशीर्वाद दिला आणि हा संत जन्माचे आला. आणि आपल्या संतांची प्रचिती या पुऱ्या महाराष्ट्राला आली बघा. मग काय म्हणतोय
आहे बघा. कारण कुठेतरी त्या गोष्टीचा आमच्या दुर्वास बुवा यांच्याकडून एक कलाकाराची एक सपरेट भेट म्हणून दुर्वास बुवाने आमच्या गणूसाठी त्या ठिकाणी 100 रुपयाचा मोबाईल बांधलेली दिलेला आहे. स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर बघा देवराचा भाव जेवढा हा काय लक्ष माझा संसार उद्ध्वस्त करीत होतो 100 रुपये होतो नाही अशी अवस्था आहे ती बघा. आता नको अरे गेले आता दिला ना आता ना मागणार ना त्याच्या तू प्रेमान दिला तर तो भाग येतो. आता मागच्या कोणी दिला आमचा सोडणार नाही प्रेमाच्या काय माहिती तुला सांगत होता असं देत नाही का आज दिलेला एवढी वर्ष एवढे वाले का मला विचारा तू सोडणार नाही. त्या ठिकाणी दुर्वास बाबू त्या ठिकाणी 200 रुपये असं बोलून माझ्याशी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा हा भगवंत आपल्याला फक्त बोलवता यायला पाहिजे. एका गावामध्ये असंच झालं. एका गावामध्ये एक सुंदर असं मंदिर होतं आणि त्या मंदिराचे पुजारी त्यांचा या भगवंतावर एवढं निश्चित प्रेम होतं निश्चित भक्ती होती की त्यांना असं वाटायचं की भगवंत येणार माझ्या समोर मला साक्षात दर्शन देणार. आणि याचं काय झालं एके दिवशी महापूर आला आणि हळूहळू त्या गावामध्ये पाणी शिरलं. त्या गावामध्ये पाणी शिरलं. एका छोट्या होडीतून एक नावाडी आला आणि हळूहळू त्या मंदिराभोवती गिरल्या लागला. त्याने सांगितलं पुजारी बाबा या गावामध्ये महापूर आलाय पाणी गावात शिरलंय आता मंदिरामध्ये शिरेल आपण सगळ्यांनी सगळे गावकरी बाहेर पडले तर तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर बाहेर चला. त्यांनी सांगितलं नाही माझा देवच माझा कृष्णच मला वाचवायला येणार आहे बघा. आणि त्यांनी नाकार दिला आणि तो नावाडी तसाच नाव घेऊन निघून गेला. थोड्या वेळाने काय झालं आणखी पाणी शिरलं मंदिरात पाणी शिरलं. त्यांनी काय केलं हळूहळू तो त्या मंदिराच्या जिन्यावर वरती गेला. थोड्या वेळाने आणखी एक मोठी एक होडी आली आणि होडी आली त्यांनी सांगितलं की आता तरी महाराज चला नाहीतर हे पाणी जास्त वाढणार आहे आणि तुमचा जीव जाऊ शकतो. नाही माझा जीव गेला तरी बेहतर माझा जीव जाणार नाही कारण मला माहिती आहे माझा कृष्ण मला वाचवला येणार आहे बघा. आणखी पाणी वाढलं. पाणी कळसाच्या जवळपास गेलं. हा माणूस जाऊन कळसावर बसला. पुजारी कळसावर जाऊन बसला आणि तितक्यात एक विमानाने खाली दोरी सोडली आणि विमानातून आणि दोरी सोडल्यावर सांगितलं वरून त्याने अनाउन्समेंट केली की बाबा आता तरी या नाहीतर आता थोड्या वेळात हा सगळं नष्ट होत जाईल बघा. तर त्या माणसाने आपली भिस्त सोडली नाही. सांगितलं की माझा भगवंतच मला वाचवायला येणार आहे आणि काय झालं नको ते झालं आणि पाणी अगदी कळसाच्या वर गेलं. तो माणूस गतप्राण झाला. पुजारी गतप्राण झाला आणि जाता देवाकडे जाता काही क्षणामध्ये त्यांनी सांगितलं अरे भगवंता एवढी वर्ष तुझी मी सेवा केली एवढी वर्ष भक्ती केली पण त्या भक्तीच्या मोबदल्यात मला दिलंच नाही काय मला मृत्यू दिलास तू. तेव्हा कृष्णाने काय सांगितलं अरे तुला हा देव ओळखता आला नाही. मी एक गावकरी म्हणून तुला बाहेर काढायला आलो तेव्हा मला नाकार दिला. एक नावाडी म्हणून तुझ्या बरोबर आलो तेव्हा सुद्धा मला नाकार दिला. तुझ्यासाठी विमान पाठवलं तेव्हा सुद्धा मला नाकार दिला. तू मला नक्की ओळखलंच नाही. तुला काय वाटतं त्या कलियुगामध्ये मी हाताने बासरी घेऊन सुदर्शन घेऊन येणार तुला देवच ओळखता आला नाही बघा. म्हणून सांगतोय की माणसाने देव ओळखा. प्रत्येक माणसामध्ये देव आहे प्रत्येक चराचरामध्ये देव आहे. पण तुकाराम माझ्याने सांगितलं की वृक्षवल्ले आम्हा सोय रे सांगितलं की प्रत्येक चराचरामध्ये भगवंताचा वास आहे बघा. म्हणून आज आपण या ठिकाणी आहोत का कोरोनाच्या लाटेत अनेक लोक गेली पण आज आपण जिवंत का आहोत कारण पुण्याचा संजय तुमच्याकडे आहे बघा. म्हणून काय म्हणतोय या ठिकाणी सन्मान्य सूर्यकांत नरसाळे यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपये तसेच श्री संत सैराणी बाबा गुरुदत्त ट्रस्ट यांच्याकडून या गजऱ्यासाठी 400 रुपयाचं बोनस पार्टिसिपेट आनंदाने स्वीकार करण्याचा आशीर्वाद घेते बघा. पण काय म्हणतोय बघा या गोष्टी ओळख करायला पाहिजे बघा. काय म्हणतोय जे काही तुम्ही भक्ती कराल ती थोडी करा. जास्त मोठा गाजावाजा करायची गरज नाही. थोडं काय सांगतात भगवंत सांगतायत संत सांगताय की देवाची द्वारे उभा क्षणभरी देणे मुक्ती चारी साधी येल्या. फक्त क्षणभर फक्त त्या भगवंताला शरण जा. फक्त ते मनापासून शरण जा. मनापासून हाक मारा. तुमचे गुरु सद्गुरू तुमच्या नेहमी हाकेला धावणार बघा. मी काय म्हणतोय
प्रचिती येते. ही जेव्हा भक्तांना प्रचिती येते तेव्हा भगवंत हा भक्त हा नेहमी त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. काय म्हणतोय पण हिंदू मुस्लिम ऐक्य आहे बघा. आयुष्यातला मी पहिल्यांदा बघितलंय एखाद्या मुस्लिम संतांचं मंदिर. मला पहिला विश्वास होता, मला नक्की समजत नव्हतं की मी कन्फ्युज या गोष्टीसाठी होतो की मला कळत नव्हतं की मी बांधणी कशी करावी गजराची. मग आमचे जोडीला परत एकदा फोन केला, आमच्या गावकऱ्यांना फोन केला की मला कळत नाही, मी कन्फ्युज आहे. कारण माझ्याकडे एवढे 3 पुस्तके आपल्याला पाठवले होते बरोबर ना. 3 पुस्तके म्हणजे माका वाटतं की सत्यनारायणची कथाच आहे नावावी ती चाल घेऊन एवढं माका म्हणजे कन्फ्युज कळत नव्हतं की गजर नक्की काय करावं. आणि संध्याकाळी नाही म्हटले 12-12:30च्या दरम्यान माझा फोन झाला बोले का ते बोले खूप कन्फ्युज आहे, मला कळत नाही काय करू. आणि मग त्याच्यानंतर ती माहिती पाठवल्याने त्या माहितीच्या आधारे थोडासा गजर उभा केलेला आहे. कारण ह्याच्यासाठी सुद्धा गुरु भक्ती लागते बुवा, गुरुचे आशीर्वाद लागतात. त्याच्या ही गजर बांधणं ही सोपी नाही. त्याच्यासाठी एक यमक होय, त्याच्यासाठी विषय होय नाही का, त्याच्यासाठी चाल होईल नाही काय. आज दोन्ही बोलले बघा. इतर गजर आम्ही टाकले बाजूवर आहे, इतर गजर आम्ही बाजूला टाकले, इतर गाणी आम्ही बाजूला टाकले. काय 2020 मध्ये हेच पाहिजे असतं लोकांना. ही गाणी म्हण, चंद्रा म्हण, वंदना म्हण, भजना म्हण, ह्या म्हण कर्म तुम्ही मोठे बुवा. पण आज या विषयाला आम्ही फाटा दिल्या दोन्ही बुवाने. बघा लक्ष द्या, युट्यूबवाल्यांच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो, अशी ही बारी ही पुरी पाठवा. नाहीतर जळलेली बारी, धगावलेली बारी, आग लागलेली बारी खूप झाली आता बारी. या भजनात शाप घरवून टाकले लोकांनी आता. पण अशी भजनं जर मिळाली लोकांना तर खरं भजन आहे. खरं भजन आम्ही लोकांसमोर मांडू. म्हणून आमचा ट्रॅकच आम्ही तो बनवलाय. तुम्ही काय तर झक मारा सगळे, आम्ही आमचं तुम्ही काय लावा, भागल लावा, तलवारी तुला काही करा, मी माझाच काम करणार. कारण या भगवंताने मागा जन्मात कसा घातला नाही ना याचा मागा पुरेपूर मागा कल्पना येलेली आहे. आणि प्रत्येक माणसाने या काहीतरी जबाबदारी देऊन या भगवंताने आपल्याला इथं पाठवलेलं आहे. साधी गोष्ट नाही आपण जन्माला आलोय, काहीतरी जबाबदारी देऊन पाठवली आहे. फक्त ती जबाबदारी आपल्याला ओळखता यायला पाहिजे बाबा. म्हणून सांगतो ही जबाबदारी प्रत्येकाने ओळखायची बघा. म्हणून काय म्हणतोय शिवदास जोईल यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे त्या गजरासाठी देवा जोईल यांच्याकडून 100 रुपयाचं 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या भगवंताला धर्म, जात, पंथ ह्या गोष्टी उपयोगाच्या नसतात. त्या गोष्टी त्याची दखल घेतली जात नाही भगवंताकडे बघा. म्हणून नाही ना आपण बघा ना, उदाहरण द्यायचं झालं तर आपण नेहमी जेव्हा कार्य असतं आपलं तेव्हा कावळ्याला महत्व देतो बघा ना. कावळ्याला महत्व देतो नाही का आपण. कधी जेव्हा कार्य असतं तेव्हा मग तो हिंदू धर्माचा गेला, मग तो वाणी वंशातला गेला, ह्या वंशातला गेला, पण शेवटी जाऊन कावळा झाला ना तो. पण तिथे का नाही वेगळा पक्ष निर्माण केला कोणी. तिथं तो कावळाच का जन्माला घातला तो, किंवा कावळाच का आपण त्याला पूजतो का, त्याचं कारण काय बघा. म्हणून सांगते की आपण हे जात, पंथ, भेदभाव ह्या गोष्टी सगळ्या विसरून, कारण या संतांनी बघितला नाही ना. त्या संतांनी भेदभाव केला असता मी माझ्या समाजाच्या लोकांचं भलं करेल तर आज आमचे जोईल बाबा या ठिकाणी या स्थानावर नसते बघा. बरोबर ना. तर आज जोईल बाबा आमच्या या स्थानावर नसते. म्हणून सांगतोय की ह्या गोष्टी बाजूला करा. प्रत्येकाने धर्म हा द्वेष ह्या गोष्टी बाजूला ठेवा. कारण बघा हिंदू मुस्लिम ऐक्य या ठिकाणी हा भक्तीचा मलाच आहे बघा ना. म्हणून हे मंदिर आहे, हे मंदिर निर्माण झालं एखाद्या मुस्लिम सुखी संतांसाठी बघा. नाही काय साधी गोष्ट नाही बघा. मग काय म्हणतोय
यांचे कृपाशीर्वाद जेव्हा मिळाले तेव्हा तो सन्मार्गाची वाट त्यांना मिळाली बघा. कारण इथेच कुठेतरी आपल्याला आयुष्याचं हे वळण असतं बघा. आणि या वळणावर प्रत्येकाने जसं आपलं वय असतं त्या वयामध्ये आपण जर नाही जर एखाद्या चांगल्या वळणावर गेलो तर ते पुढचं आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतं बघा वळण. म्हणून योग्य मार्गावर योग्य गुरु मिळाला पाहिजे, योग्य सद्गुरू मिळाला पाहिजे बघा. नाही काय, कारण बुवाने सुद्धा मला सांगितलं जयराम बुवाकडे बुवा गेले होते, त्यांच्या कोरसमध्ये बसले, पण त्यांनी एक वेगवेगळी वाट दाखवली त्यांना. आणि त्या वाटेवर जेव्हा चालले तेव्हा बुवांना हरिहर बुवांसारखे गुरु मिळाले बघा. नाही का, म्हणून जो वाट दाखवतो तो गुरु, जो सन्मार्गाला लावतो तो गुरु, नाही का, आपल्यामध्ये बदल घडवतो तो गुरु बघा. नाहीतर आता महागुरु भरपूर झालेलं नाही का. मग काय म्हणतोय बघा, महाराजांचे कृपाशीर्वाद मिळाले आणि हा महिमा भक्तीचा त्यांना कळला. आणि एवढी चांगली नोकरी सोडून सुद्धा हा माणूस हा परमार्थाच्या मागे लागला बघा. आणि आज स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि आपल्या अनेक शिष्यांचं अनेक भक्तांचं त्यांनी भलं केलेलं बघा. म्हणून सांगतोय की भगवंत हा इथेच कुठेतरी असतो. म्हणून काय म्हणतोय बघा, घ्या माझ्या सद्गुरूंचं या ठिकाणी गुणगान गावं, त्यांचा सोहळा तयार व्हावा, एक निर्माण व्हावा. म्हणून सगळे भक्तगण आमच्या जोईल महाराजांच्या या सानिध्यामध्ये सर्व भक्तगण आमची दामोगाडी सुद्धा सांगितलं मला त्यांनी, त्यांना सुद्धा या जागेची प्रचिती आहे. आम्हाला सुद्धा मी सांगितलं की मी आलो तेव्हाच या लहरी आहेत, या भगवंताच्या लहरी आहेत. या भगवंताच्या लहरी आपोआप त्या वातावरण घडत असतं बघा. भगवंत लांब नाही आहे. म्हणून सांगतो जेव्हा आल्यापासून या गोष्टीची मी आज मला सुद्धा बुवा या गोष्टीचा मला पण आवाजाचा एवढा त्रास होत होता. मी सकाळी दुपारी बायको विचारलंय की माझा आवाज जरा जड वाटता काय. ती म्हणले मोरंगा पण विचारलं माझा आवाज जरा जड वाटता काय. त्यांनी पण सांगितलं की बुवा हो तुमचा आवाज जरा थोडंसं आमच्या खाद्यापेक्षा वेगळं वाटतं, जड वाटतं. पण मी मनोभावे त्यांना सांगलंय की ते तुमचं कार्यक्रम आहे, आम्ही आमच्यासाठी गेलो ना, आम्ही तुमच्यासाठी गेलो. तो कार्यक्रम तुमचा बाबा, हा कार्यक्रम तुम्ही करून आमच्याकडून घेऊचो. आम्ही फक्त आज निमित्त मात्र होतो भाऊ, हा कार्यक्रम तुम्ही करून घ्यायचा आहे. आणि त्याप्रमाणे मला तरी वाटतंय की हा कार्यक्रम अगदी योग्य पद्धतीने बाबांनी आज त्यांनी घडून आणलेला आहे बघा. म्हणून काय म्हणतोय घ्या करण्यापूर्वी आमचे देवेंद्र त्यांचे मनपूर्वक आभार माने की आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं, या भगवंताची सेवा करण्याची सुवर्ण संधी आम्हाला दिली बघा. नाही तर आयुष्यात आम्ही कधी या ठिकाणी येणार नव्हतो. पण या हरिनामाच्या माध्यमातून आज आम्हाला त्यांनी या ठिकाणी आणलंय, बाबांचं दर्शन घडवलंय, महाराजांचं दर्शन घडवलंय बघा. म्हणून पुन्हा एकदा आमचे तुमचे मनपूर्वक आभार मानतोय. आणि खरोखर आयुष्यामध्ये हा क्षण हा सदैव आमच्या सुवर्ण अक्षरात पूर्णसारखा हा अक्षर क्षण आहे बघा. म्हणून तुमचे पुन्हा एकदा आभार मानतोय. काय म्हणतोय सरकार
खरोखर वेगळे त्याला ट्रॅकच वेगळा मिळाला. आता ट्रॅकच वेगळा होता आणि हे भजन हे खऱ्या अर्थाने आमच्या सैलानी बाबांपर्यंत नक्कीच पोहोचत असणार आणि हा त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद नक्कीच तो मावेना असं झाला असेल बघा. पण काय म्हणतोय काही जर चुकलं असेल तर या ठिकाणी मोठ्या मनाने माफ करा. तो करीत ना तेवढा आपला करता घेऊ. ऐकलं ह्याला डबल वारी म्हणतात ना. एकमेकाची उडी काढणार ह्याला डबल वारी नाही म्हणत. त्यांना म्हटल्यांना त्याच्यावर आपला जेव व्हाया ना येऊकच व्हाया त्या काय म्हणतात डबल वारी. नाहीतर त्यांना म्हटल्याने आपण काय ते वेगळा करतो. ठीक आहे. Hare